तर जय श्रीराम मित्रांनो, कसं काय 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 म्हणताय. सकाळ सकाळी उठली बघा, हाय पार्किंग मध्ये. आता मस्तपैकी बाया तीन गेल्यात, चहा तीन प्यायला. आपण म्हणलं आता उठलोय सकाळ सकाळी, आता अजून गबाळ तीन सगळं आवरायचं आहे. ब्रश एक आणलेला, ब्रश म्हणलं दात तर घासून घेऊया. हे दुरशी उघडणार, नेमकं कुठनं उघडायचं इच्छा आहे ना. दुःख दर्द पिढा लई बाबा. काल ब्लॉग टाकलेला बघितलाय की नाही? संध्याकाळी टाकलेला बघा, जावा उघडलं बघा, म्हणजे तुम्ही बघितलाय. ₹40 काय? ₹40 का? 40 रुपयाचा अजून कधी कपडे घासा ब्रश घेतला नाही, दात घासा घेतला पहिल्यांदा. जग में उठा तेरी कसम ऐसा लगा कि तूने मेरा नाम लिया है. तुमचं झालं का नाही चहा पाणी? विषय कसा आहे, सकाळ सकाळ आम्ही पार्किंगला जाऊन झोपलो आणि हे उठल्यावर हे आमचं असं नियोजन असते बघा. हातरून घडी करून ठेवायचं, आपलं पण सगळ्यांचंच घडीबिडी करायचं. घडी करून ते झाल्यावर सगळं गाडीतलं टापटीप सगळं पुसायचं. पुसून झालं की मग मस्तपैकी आपलं तोंड बिंड धुवायचं. ब्रश आता केला सोडा, असं सगळं नियोजन असते आपलं. कट्टाळा आलाय बाबा, तुझ काय तुझ भाऊ काय रे. मित्र पण आला बघा आपला भाऊ. काय विषय, आंघोळी बिंगोळी चहा पाणी काय झालं? आंघोळी आपण कालच केलं, चहा पाणी झालं का नाही? आता जाऊ चाय पाणी पियाला जायचं, चाय पाणी पियाला. तुझं हातरून बितरून घडी करून झालं? नाही, आमचं माणूस उठलं नाही अजून. बर, माणूस झोपला 1 वाजता, ओढलं उठणार कसं? 9ची टायमिंग. 9 भरायला कधी जाणार आहे? जायचं उठल्या दिवशी लगेच शलक मारले की भर नको. कट्टाळा आलाय बाबा. आज सुबह जब मैं जगा. व्हिडिओ चालू आहे रे, मस्त यश करायचं. डबल डबल करायचं. काय नको तेव्हा एक पडतंय आता. मला पडला काय मरण आपली नाही भरती ना, नाही मरते आपली जाईट आहे ना, नाही भरती ना आपली. अरे काय एक एक राऊंड यायला लागले की आता भयाला पडते काय. वाचलो भैया अपने आदमी जी मरती है गोटी भाई, तेरी भी गोटी मरती हो. दिख रहा जाती तुमची जो होएगा देखा जाएगा. 3 मध्ये नजारा देखने लायक होगा. मेल्यावर इकडच्या इकडे गेलं का ना असं नाही, तिथल्या तिथं वापस सोडलो बस आला. तेव्हा वाचलो. हा आता येऊ दे, आता काही विषय नाही. आता एक बी पडला तर मध्ये चांस लेनी एक. गया अरे बच गया. साइड तो मारने किसकी बोटी देख रही? आदमी तो देखो आगे कौन लेना बोला ना है. भाई, खुद लेने का बोल के चांस लिया ना भाई. अरे मैं 6-3 को मारती थी. 6 भर काटो. काटो 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 काटो, उसको देख रहे गाड़ी. अरे वो पीछे गई अरे यार. गई पीछे. ये इसको कटा कर दो. नहीं होती कटाओ, ये होती ना, नहीं होती जी. नहीं चलो इसकी. हाँ आ गए निकलो ये बाहरी. भारी निकलते बैठो खाली, भाग भाग. कहीं भी नहीं जाते तुम. भाई तुम्हारी क्यों जी, दूसरे घर में क्यों जा रही है? मतलब हात चलाय तिथं. वो कटा कर दो. हाँ माझा हातच त्याच्या घरला चालाय. ले 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 तू यहाँ बढ़ जा. चल हाँ राइट.
आधी सरजी हो नहीं आया फोन अभी अरे लगा था मैंने उठाया नहीं उन्हें ठीक है जी चल 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 रिक्स कौन रे इधर 4 को डाल के चांस देखो, बिल्कुल लगाता हूँ चांस में मारो। नहीं हमारा जाए तेरा पक्की नहीं अरे आप मेरे पीछे लग गया साला मजी गई तर घर पळायला तयार नाही मजा कसं नहीं तुझं शेवटला पळते आता नाही पळत इसको कट्टा करूँ क्या इधर पीछे लगाना पड़ता खेलो इधर ही। पहिला कोणाला आता सापडते ती जिंकते असं मला आता कोणाला सापडते ती जिंकते हा ओके मला तर नाही पडलं अजून आता कोणाला सापडते वेळ ती पहिला जिंकते मला सहा एका वारीत पडते का बघा मला आता तू तवा- जिंकतेस मला सहाच मला टेक्निक आहे माझ्याकडं काय बोट काय वेगळा वापरतेस काय टेक्निक आपल्याकडे पक्कीच आहे टेक्निकल एक अरे बाया पण छे पडले बाया दुसरा नंबर टेक्निक येतो वाले आदमी को देखो हा? एक पास ये किया था। भरे जब गिराते हम इसको कट करा करूँ क्या हाँ एक जगह दोनों होते फिर कुछ नहीं होता हो तो चांस तो लेना पड़ेगा ना अरे एक जगह 10 होने दो क्या हो गया। उसका? किती पडायचं सांगा तुम्ही वो इतनी उतनाच पडेंगे आपण 5 पडा आईला आता पाच एक पडायला एका बारी 3 चार अरे बर एक चल 6 पडा लागेल तुला सारखं आता तो हारणार आहेस. बाहेर काढू का 3 हाँ अरे तुम छोड़ दो जी फिर अभी कैसा मैं कितने खेल खेलो तो तुम देख के गिराते क्या इसको लगाओ हाँ इसको लगाओ पीछे आप अरे यार बीच में आ गई सारा लपड़ा हो जाता है यार चलो लो अब इतने नजदीक इतना जाने रिक्स वाली- मत लो जी तुम ये 5 कट आया मायो ये बहुत रिक्स नहीं वो वैसा गेम मला है दोनच का पडा लागले काय कळेना तू आ जा इधर चल देखो 2 तरफ से रुका तो अरे काय तू मगाय तर 6 आकडा पडालायस की हाँ हाँ नाद कर चट्टा होता था ना अपना यहाँ अपना। पे नको ना उसको तुम क्या मारते इसको डालू इसको लगा पीछे लगा लगा एक दो ही हैं। एक चांस लेने का रेमन भाई अपने मामू है जी मामू नहीं कट्टा मारते करो कट्टा करो कट्टा करो हमारे मामू नहीं मारते हमारे को नहीं मारता मामू कैसा मारेंगे तू गो मैं मारता हो कट्टा होता रे कट्टा नशी होती हो वही तो कट्टा बोला वही तर अरे इथं काय घरात कशी खेळायची अरे मला वाटलं ती हिरवं पुढाय म्हणून मी ते एक न मार गेले अवघड आहे रे भाई अभी अवगढ़ है यार कुछ अवगढ़ नहीं ना कुछ अवगढ़ नहीं इसको लेना पड़ेगा नजदीक का एक गोटी यहाँ रखने की थी यार लोग घर पे आती ना दूसरी ये तुम्हारे मामू है मेरे मामू है मारते नहीं अपने को अरे किधर जाऊ मैं आगे ये कट्टा नहीं कोणती भी कट्टा नाही इकडेच खेळतो मामू नहीं मारते अपने नहीं मारता नहीं मारते क्या आगे लो इसको यहाँ रख दो क्या करते इलाज नहीं दूसरा तुम्हारे आगे आगे जा रहा हूँ मैं आगे जाना भाग, भाग भाग, भाग, भाग। तो कुछ नहीं होता आवाज का लो घुसवा दिया कि क्या करूँ यार बहुत बैड लग चल रही है इसके 2 गोटे चले गए थे मेरे हाथ में से बैड लेग भी खराब है यार से क्या कर रहा भैया इधर लो फिर भाने को दे दो तुम चलो 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 घर को जाओ हाँ, बस बोला नहीं क्या वो गोटी रुकती नहीं हो 2 बार चले गए 2 गोटे गए इसके बिन मरता बहुत कोशिश लगा के रखा था उसको मालूम है कि चलो वही दे भैया 6 5 एक कम लो ये 5 अंदर डालते डालो 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 4 मिनट क्या करते पाँच नहीं 6 अरे यार छी 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 ये यार इलाज नहीं इसको भगा आप हाँ ये 3 तो है गोटी है यार ये काय तुम्हारी होय? वही भगा दे काय करा म्हणून 3 पडू दे मला हाँ, बड़ा गोटी देखा थे मधल्यामध्ये खेळ एक बार आप 6 गिर के क्या फायदा चलिए इसको निकालिए हम्म। ये तो भी अच्छा भाई है मरने दे मेरी 6 5 उसको डाल जैसे दो है, इसको हटाएगी काम उसको हटा मत उसको अंदर डाल दो आप क्या ये आती आगे आती ना कोई हम्म, चलो ना मेरा चांस है अरे यार हम्म, भाग यार उसको ही खेलो तुम अब मारता जी तुम्हारी नहीं छोड़ता माँ तुम्ही पंजाबच्या गाड्या बघल्यावर तर काय म्हणता की मग पंजाबवाल्याच्या बाहेरच्या बरोबर बघितलं आता काय बघितलं
पंजाब वाले के गाड्या देते ना अंदर हो भाई बघा अंदर से नहीं बाहेर से भी पूरा कपडा 3 गाड्या बॉडी पर्यंत कपडा मारतात बॉडी पर्यंत 3 गाड्या पंजाब हे कालापाल. व्हिडिओमध्ये एक गाडी बघितली हा हाऊसिंग हा गिरीश महाराज सिमसापासून ते सगळं स्वच्छ हा पॉलिश करून आले. हे कोण आहे ना मीठ नाही का यात? मीठ टाकलं ना आता कधी आहे नहीं डाला ही नहीं. अपने को नमक समझता भी बहुत. तर मित्रांनो आता पार्किंग मधून निघून आले बघा. इथं पुढं रोडला चालले बिगारण भरायला आपलं रोजचं रामनिवास कंपनीमध्ये. भैयाला काय मित्र भेटलेला दिसतोय जुना. मित्र जाय काय काम होते तिकडे चला जाऊया पहिला गाडी भरायला. त्यानं मगाशी जर फोन करून पिडलाय. पहिला गाडी भरायला जाऊया मग काय असेल ते बघूया. तर मित्रांनो आता बघा मस्तपैकी आम्ही आले बिगारण भरायला आपले रोजचा माल म्हणजे काल आपल्याला डिवोर्स मिळणार होता पण आपली गाडी डिमार्ट मध्ये आहे का नाही उशिरानं खाली झाली म्हणून आपल्याला बिगारण मिळालं बघा. आता कसं आहे डिवोर्स आपली कॅन्सल झाली आणि ही तुम्हाला माहितीच आहे. मागच्या वेळी आपण 2-3 वेळा आलतो इथं भरायला त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. आणि ही पण माहिती आहे तुम्हाला मॅग्नेटनं असं उचलून भरतात इथं. आपलं काल जरा लय नाही डिमार्टमध्ये 12 वाजता जर निघालो असतो ना आपल्याला डिवोर्स चांगलीच मिळाली असती. पण आता काय नाही आपल्याला ही बिगारण मिळाली कोल्हापूरचं. आता कोल्हापुरात कुठलं युनिट 3 युनिट 4 येते काय माहित नाही. बघूया तिथे गेल्यावर. आणि आता सध्या भरायला लागलो आम्ही इथं. आणि काल तुम्ही बघितला कालच्या ब्लॉग मध्ये आपण मस्तपैकी हे भाया हळू 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 इथे होय 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 बस 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 जाते गाडी. आणि काल बघितलं तुम्ही काल मस्तपैकी आम्ही आंघोळी त्यानं करून आलतो त्यामुळे आंघोळीचा काही विषय नाही. आता आहे असं फ्रेश आहे मी. फक्त जरा इथं भत्तातीन खोलता नाही जरा बारीक मध्ये अंगान झाले आणि परत जाताना काय तोंड धुवायचं मस्तपैकी त्याचा काही विषय नाही. आता बनेलवर आहे शर्ट काम करून बनेलवर आहे. बनेल पण लई दिवस झालं घातलं नव्हतं बनेल घातलं आता. आणि सध्याला बसतो बघा इथं निवांत. आणि इथं आपलं बिगारण भरायला चालू आहे. आणि दुसरी गोष्ट आता ही काय जाताना सगळं नीट करायचं सोडा. आता ही भरलं सगळं आता ही भत्त ते बांधायला लागतात आपल्याला. आणि इथं असं सगळं नियोजन असतं बघा. तिथं इथे आहे की नाही तिथं जाळतीन करतात आणि जाळून आहे की नाही ही मेटल तयार होते आणि ह्याला तुकडं करून असं तयार करतात बघा. आणि हे सगळं असं होतं. आणि ही जी साईडला माती सारखं दिसते का नाही ते पण मॅग्नेटच आहे. त्याला मॅग्नेट चिटकवलं का नाही ती माती असं वर उचलून येत्या. ते पण तुम्हाला दाखवलं असतं पण आता ती गाडी आली नाही ती मॅग्नेट भरायची. सध्याला तर आपलं इथं भरणं चालू आहे. आणि हे भरायला लय नाही लयत लय 1.5 तास जाते. 1.5 तासात भरून आपण मस्तपैकी 2-2:30 वाजेपर्यंत बाहेर पडतोय बिल ते मिळून. आणि 2-2:30 वाजता बाहेर पडलं की उद्या आपण उद्या एक लय नाही एक 11 वाजेपर्यंत आपण नांदेडमध्ये पोहोचतोय. मगाशी हे गेम त्याने खेळालतो. गेम खेळताना काय तेवढं आपल्याला माल त्याने मिळत नव्हता म्हणून मस्तपैकी जरा एन्जॉय म्हणून गेम खेळत बसलेलो. आता सध्याला तर ही भरूया पटापटा. आणि इथं कसं इथं वर कसं आहे सांगाय इथं वर मी बसले की नाही इथं वर बसून सगळं सांगायला लागते. याला मध्ये भर साईडला भर. कसं आहे साईडला जर भरला तर ही हौदा तिकडे फासटते परत भत्त बसत नाहीत. त्यामुळं लक्ष देऊन सगळं भरायला लागते इथं. इथे होय 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 घासलं डावीकडं लेफ्ट हा जिंकला चल जा दे. बाग पुढेपर्यंत भरलाय भावानं. आणि परत जरा पुढे मारदा कुठं तर अडकतीस बघ. काय विषय नाही भरा लागल्या. तुम्हाला भरून झाल्यावर त्यांनी 1 नंबर मध्ये दाखवतो भत्त बांधताना. आता कसं आहे इथं गडबड आहे मित्रांनो. व्हिडिओ जास्त वेळ चालू ठेवता येत नाही म्हणून म्हटलं तुम्हाला. चला इथे आलं 51
51 टन 90 बरोबर झालं ना भैया? बरोबर, एक नंबर एक नंबर. हा ओव्हरलोड नाही, अंडरलोड, ओनली अंडरलोड, नॉट ओव्हरलोड. भैया हुआ क्या? चलो चलो जाने दो गाडी, भत्ता बेटा नाही काय. हायला गडबडीत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं एक लक्षातच राहत नाही बघा. होड बांधताना दाखवायचं होतं पण काय सांगू तुम्हाला, निघायचं एक लवकर. पुढं रायपूरमध्ये एक जाम लागते का नाही अजून काय माहीत नाही. अजून ट्रान्सपोर्ट पैसे थांबून आहे का नाही, बिल घ्यायचं आहे, बिल्टी द्यायची आहे त्यांना जुन्या. त्यामुळं गडबड आहे सगळी. दुपारच पण जरा झाला आहे उशीर आणि रनिंग पण कापायचं आपल्याला. त्यामुळं काय व्हिडिओ दाखवायला आला नाही, समजून घ्या. काय नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवूया नक्की, काय विषय नाही. आता सध्याला तर आपण कंपनीतनं बाहेर निघलो आहे, 1 नंबरमध्ये चालली बघा. आता थोडा आपल्याला तिथं ते रस्त्याचं नाव विसरलं बघा. पुढं थांबायचं आपल्याला, बघूया कुठं थांबतोय आपण. तर मित्रांनो इथं पुढे येऊन थांबले बघा. हे बिलासपूर रोड आहे, सिलतारा रोड. हे सिलतारा रोड जाते की नाही पुढे, इथं तुम्ही बघू शकताय जाम किती लागले. येणार पण इकडंच येतात, जाणारे पण तिकडंच जातात. काय विषय कळेना झालाय. आणि सध्या आपण अजून पण वरच आहे. आता इथं आम्ही काय ट्रॅफिकमध्ये जाममध्ये अडकलं नाही, काय नाही. इथं ट्रान्सपोर्टवाला बिल घेऊन येणार आहे, मग ते बिल घेऊन त्याला एंट्री पण द्यायची आहे. मग बिल त्यांनी घेऊन इथं निघायचं आहे. त्यामुळे इथं थांबले. तसं आपण थांबले इथं तर मागं एक क्रॉस रोड जाते तिथंच थांबतोय आपण. पण सध्याला आता ही असं जाम लागले की नाही सगळं, त्यामुळे आपण पुढे येऊन थांबले. पुढे पण येऊन इथं थांबायला, अरे गाडी ओळखीची आहे, नाही पुढे पण येऊन आहे की नाही, इथं थांबायला जागा नव्हती. एकानं काय केला, आम्ही मागणं आलो तर इथनं एकानं गाडी पुढे काढला. मग आम्हाला लगेच जागा दिसली ओढली साईडला, असा विषय झाला. तर आता इथं थांबायचं, बिल्टी त्यांनी घ्यायची. दुपारचं वाजल्यात 2:15 वाजल्यात. ऊन तर भरपूर पडले आणि असल्या उन्हाचं गाडी पळवणं म्हणजे चुकीचं आहे. त्यामुळं गाडी 5 ते 5:30 वाजेपर्यंत हळू न्यायची. परत 6 नंतर काय 70 नेली तर चालते. कसं असते माहिती आहे काय, 6ला 70 जरी नेली तर रात्रीचं टायमिंगला लय जोरात रनिंग कपते, गर्दी ते नसल्यामुळं. आणि दुपारला किती जरी पळवली तर त्यामुळं रनिंग जेवढं पास व्हायचं तेवढंच पास होते. त्यामुळं दुपारचं रनिंग कधी कापायला बघायचं नाही. शक्यतो संध्याकाळचं, पहाटेचं, रात्रीचं कापायला बघायचं, असा विषय करायचा. तर चला बघूया. आपण तर एकदम फ्रेश आहे बघा, काय पण म्हणा. 2-3 वेळा आंघोळी झाल्यासारखं झाले आपलं. त्यामुळं आता निघायचं. बघू नांदेडला आपण किती टायमात पोहोचतोय. म्हटले तर एकदम उत्साहानं. त्यामुळे रस्त्यात काय प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपल्याला काही सांगता येत नाही. बघूया कधी पोहोचते काय नाही. तर मित्रांनो आम्ही सध्या आहे रायपूर सिटीमध्ये आणि बारीकमध्ये जाम लागलेला आता निघलाय बघा. आणि डोळाही कशाचा बाहेर चालू आहे काय वाटते काय? हा गेला डोळा चालू आहे. त्याची लक्झरीवाली बकाबक गाड्यामध्ये घालतात, बकाबक लागले पळवायला, सुट्टी नाही. रायपूर टॉपच्या विषयमध्ये गर्दी ठीक, सुट्टी नाही. काय मामा कसं पळते, वड 48 न 50 वड ताण गाड्या तिकडे घेता येत नाही. 4 व्हीलर ढीगभर. मध्ये येऊ नको रे अण्णा. वडा या सिटीतनं गाडी पळवायला लागते बघा. काय बनवा बघ गाडी पळवायला लागते. बाहेर निघायचं असतं तर हळू चालवून चालत नाही. ऊन, पावसाळा, थंडी काय असं गाडी पळवायला लागते. हा घ्या इकडं जाऊ दे. नुसतं पळीव हा ऊन, कुठलं ऊन बिन काय नसतंय, नुसतं पळवायचं. कसं पळते, उलट पळते उलट. हा मर्दा तू सारखी लागा टायर दिसू दे की आमचं.
विषय कसा आहे माहितीये काय, ऊन 3% आहे, गाडी 97% पळायला लागली आमची. इमेज गाडी दिसत नाही बघा, नुसतं सीजी 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 नुसतं सीजी. असो, पण आम्ही चालायचं तसं चालणार. एमएच असणे, सीजी असणे नाही, पीबी असू दे. एक बारी गले लग जा यारा मेरे. सकाळी कुठलं तर गाणं ऐकलं की दिवसभर तेच तोंडात गाणं. तर मित्रांनो, विषय कसा आहे माहिती आहे का, एक आपल्याला एक माईक येत आहे, माईक. त्यामुळं तुमच्या ओळखीतला चांगला एखादा माईक, चांगला आवाज येणारा, चांगल्या किमतीतला, चांगल्या म्हणजे आपल्या गरीबमध्ये थोडंसं किमतीतला एक माईक असला तर मला सांगा, किंवा लिंक असली तरी पण लिंक द्या. आणि एवढंच तर बोलूच तर आणि परत जाम लागलं बघा. इथं दुपारचं एवढा जाम आहे, संध्याकाळचा काय विश्वास आहे मग. संध्याकाळी बसायचं बोंबलं तर रातभर रायपूरमध्येच. ही पण सीजी आणि बघा डिसिप्लिन काहीच नाही. एक या साईडला आहे, एक त्या साईडला आहे. आर्मीतली गाडी आहे, आर्मीत. ही कुठली आहे, सीएच पासिंग कुठलं, हा सीएच सीजी छत्तीसगड, सीएच चिंचोला. गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे. चला, लागला जाम, बसा बोंबल. विषय कसा आहे, रात्रीचं पेपरानं काचा पुसणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळं रात्र किती का असेना, रस्ता किती का मोठा असेना, किती का बारका असेना, काचा तेवढा पुसत जावा. काचा पुसल्याशिवाय काय पुढचं नीट दिसत पण नाही. वाळते लगेच, वाळतय काय म्हण र बाबा, काय होत दादा. आम्ही काय करतोय, डायरेक्ट डझन भर पेपर एकत्रच घ्यायचे, डायरेक्ट रद्दी इकडे घ्यायची, रद्दी सुट्टी द्यायची नाही बका बघ. मोबाईल हल्ला. क्वालिटी कशी निघल्या काच, काच हाय असं वाटत पण नाही साईडला तिकडं. चला, एक नंबर पुसून झाले आणि काच पुसता इथं आलाय मला घाम. आता मी पण मस्त जरा
दुपारपासून आत्ता पिलं पाणी. लगा लगा काच नुसतं संध्याकाळ पुसायला तरी एवढा घाम आला. दुपारचं गाडी पुसताना किती घाम येत असेल विचार करा. वॉल्वो बघा, वॉल्वो आईला काय गाडी आहे. गाड्या मात्र गाड्या आहे वॉल्वोच्या. बाकी मित्रांनो काय म्हणून मला आता आहे संध्याकाळची वेळ, वाजल्यात 7:30 पावणे 8 वाजल्यात आणि गाडी आता संध्याकाळचं काय म्हणून म्हणा एक नंबरमध्ये आपलं रनिंग कवर होते बघा. आणि असलं वाईट कवर होते की नाही काय बोलूच नका. आता आम्ही महाराष्ट्र बॉर्डर सोडून जवळजवळ 15 किलोमीटर पुढे आलोय. वाजल्यात पावणे 8 आणि आम्ही नांदेडमध्ये निवांत पहाटेपर्यंत जातोय. आम्ही नांदेडला निवांत म्हणजे निवांत जाते. निवांत रस्ता पण नंबर 1 आहे हो, त्यामुळे काही अडचण नाही. आयो गो नंबर 1 रस्ते. जरा माया केली बोंबला दसकाच दिला बघ. कपडे पडल्यात बघ गबाळ सगळं काढायला. आणि आपली ड्युटी अजून चालू झाली नाही. आता मस्त मी जेवलं का नाही, जेवल्यावर 1-2 तास झोप काढायची, मग आपली ड्युटी चालू बसायची शीट करतो निवांत. नांदेड तर नांदेड नाही तर त्याच्या अलीकडे कुठं नेल तेवढंच नेल तिथंपर्यंत न्यायची द्यायची बाहेर गाडी. आता निवांत चिंगम सगळंच बसते बघा साईडला. आपल्याला काही व्यसन जमत नाही बघायचं साईडला निवांत. रायपूरमधून निघून ते ना आता मस्तपैकी काल रात्री 3 वाजता दुपारी 3 वाजता निघलेलो. आज सकाळी इथं 8 वाजता पोहोचलो आम्ही नांदेडमध्ये बरोबर पॉईंटवर. आणि आता मस्तपैकी जरा रातभर चाललेली गाडी त्यामुळे झोपलेलो. आता जरा गाडी इकडे तिकडे आवरावरी करायचं. नंतर हातरून पण त्यांनी गडी करून ठेवली. पहिला मी स्वच्छ होतो, जरा हातपाय तोंड धुतो, मग आपलं गाडीचं नियोजन बघूया. आणि खाली पण आपल्याला करायला जायचं गाडी कोल्हापूरला. कोण येते काय माहित नाही अजून, बघूया कोण आलं नाही. आला नाही यायला लागते थोडा बाबा नाही तर रेमन बायला तर यायला लागते. आता आलोय इथं जस्टच. जरा गाडी बिडी स्वच्छ करूया, जरा घाण दिसायला लागले. चला बघूया काय 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 आहे ठेवले काय नाही. पण काय पण म्हणा कंटाळा आलाय, लय कंटाळा आलाय. अजून झोप वाटायला लागली, पण आता टाइम पण भरपूर झालाय, त्यात उकडाय पण लागले म्हणून काय झोपून चालत नाही. कामं सगळे आवरून घ्यायला लागतात. तर अशा तऱ्हेने आमचं हे दुपारचं नियोजन आहे बघा चालू. हे इथं डमीचं टायर आहे नाही लेफ्ट साईडची मागची, हे झालं 50% राहिलेले. मग सेट म्हणले बदलून घ्या. मग आता एक टायर तयार झाले, एक टायर बसवले. आता ही तयार करून मस्तपैकी पावडर मारून हाऊजिंगची पण मस्तपैकी टायरी जरा पलटी मारून घेतलीत. आणि हे पण असे बटन असतात बघा टायरी. आणि आता दुसरं टायर तयार करायला लागल्यात, ते पण तयार झाले बसवायचं. आता हे मागचं लिफ्टिंगचं टायर आहे की नाही ते पण बदलायचं आहे, पण आणि एक चक्कर मारायला बदलायचं. आणि पुढची 2 काही चांगलीच आहेत आणि पुढच्या पण धडीचे आपल्याला पलटी मारून घ्यायचे आहेत. सध्याला तर हे काम चालू आहे, हे तर पहिला पूर्ण करूया. आणि असं तऱ्हेने आजचं आहे नियोजन. आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे कोल्हापूरला. सध्या आता ही गाडी टायराची तेवढी कामं करून घ्यायला लागले, एवढी कामं करूया. आणि मग काय पुढचं नियोजन हे आहे ते बघता येईल. कसं आहे गाडी टाईम टू टाईम येत्या लवकर इकडे तिकडे, त्यामुळं टायरीला बटन ठेवायला लागतात, असा विषय आहे. बघा उजव्या साईडची पण टायर आहे का नाही, ही काय पलटी म्हणजे खोलून पलटी मारली नाहीत, नुसतं आतलं टायर बाहेर आणि बाहेरचं टायर आत एवढंच केले, बाकी काय नाही. कारण की अजून टायराला बटन आहे असे आहेत, पलटी मारायला काय डिस्क खोलून लागत नाहीत, त्यामुळं वरच्यावर नुसतं बदली केल्यात. हे टायर बघू शकता, बाहेरचं टायर स्वच्छ असते लबरानं, हे आतलं बदलल्यामुळं हे टायर बाहेर घाण झाले बघा. आता काय नाही, आणि जर रनिंग केलं का नाही टायर स्वच्छ होते, असा विषय आहे. हे अशा विषयामध्ये टायर ह्या मागच्या डॅमेज ज्या 2 नवीन बसवल्यात का नाही, ही दुसरं नवीन व्हायला लागले. एवढे नक्षी आहे बघा याला. अजून मला वाटते 50% आहे, तुम्हाला किती टक्के वाटते मला कमेंटमध्ये सांगा. एका साईडनं जरासं टायर खाल्ले, अजून नवीनच आहे. हे दुसरं टायर तयार व्हायला लागले, असं तऱ्हेने आहे बघा नियोजन.
अभी टायर अच्छे देने का है अपने को, अच्छे टायर लगाने का। क्या खराब है क्या? धूपकारी के दिन आए हो। एक दिन टायर फूटेगा तुम्हारा, ये उतना बता जान दो। इतने दिन में तुम्हारा टायर दिया ना, टायर घस के आया फूटा कभी नहीं, फूटा क्या? वो भीमराव के तो कितने फूटने की दिन में महीने में एक टायर तो 100 टक्के फूटना। टायर नळी आली का भाया? नळकीला नळकी आली का? टायर आपल्या धन्नूला टायर लागण्यात आले आहे, नवीन चेस. अर्धा टायर गेले, अर्धा नक्षा झालं की आपल्याला टायर लागतंय. हा खरंय भाऊ. तेच म्हणतो. आणि आपल्या मालकाचा नाद बी कोणी करणार, आपला बी कोणी नाद करते? कोणच नाही होय. आपला कोणी नाद करणार? माणसं किती कमवायची, पैसे कमवायला पाहिजे नको. माणसं आता तुम्ही गाडी घेतल्या, हा? हा. त्या गाडीची किंमत टाकायची काय गरज आहे? 38 लाखाला घेतली, 34 लाखाला घेतली. गाडी घेतली, गाडीचा व्हिडिओ काढूया आपण भाया. गाडी घेतल्याला आता काढूया काय? उद्या गाडी आपल्याला उद्या काढायची आहे, उद्या आपण इथेच राहतो. आणि ही गाडी ती आपण घेऊन जाऊया, भावाला ती काढून घेऊया. झालं का नाही तिचं काम सगळं? झालं ना भाया, झालं आहे. आपण लाईफ मध्ये सुट्टी मारली नाही आपण. 1.5 महिना कम से कम सुट्टी मारण्यात आली. ते कयामुळे मारली आपण सुट्टी? आपली गाडी, हा, गाडीमुळे. आपण गाडी घेतलेली आहे मित्रांनो. आपल्या हर्षभाऊला सांगितलं होतं की गाडी घेतलेली आहे आपण. तुम्हाला गाडीचा तुम्हाला लवकरच फोटो येईल, ब्लॉग येईल. गाडी घेतलेली 16 टायर, त्याचा नंबर आणि गाडी तुम्हाला उद्या दाखवण्यात येईल. त्यामुळं आतुरतेनं वाट बघा, आपलं ब्लॉग स्किप करू नका. गाडी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरात लवकर दिसण्यात येईल. अशी 16 टायर गाडी आहे. फक्त कशी आहे ती तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो. आणि वैयक्तिक बाबाबाईने घेतलेली आहे, त्यामुळं नाद करते काय. गाडी घेतलेली आहे, पण आपल्याला हीच गाडी चालवायची आहे. हा ते आहे. आपली ती गाडी आपले रेहमानभाई आपल्या माझ्यासोबत असते का नाही रोज ब्लॉग मध्ये, रेहमानभाई चालणार आहेत. कारण ही गाडी बाबाबाई शिवाय चालू शकत नाही. ती गाडी आपले भाऊ बंधू चालवणार आहेत, मोठे वाजतात. हा, आणि ही गाडी आपणच चालवणार आहे. 37-56 आपल्याला सोडायला चालणार नाही. आणखीन 1-1.5 वर्ष ही नील झाली की आपण जबान केलेली आहे मालकाला. ही नील झाली तरच गाडी सोडून आपल्याला दुसरी गाडी घ्यायची. होय काय खरं आहे भाऊ. कारण की आपल्याला मालकानं लय सपोर्ट केलेला आहे. हा, मालक म्हणजे आणि आपला जीव की प्राण. आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे, कारण की ब्लॉग मध्ये एवढं जास्त आज बाबाबाईंनी पहिल्यांदा बोललेलं आहे. हा. नाही, मालकानं आपल्याला फुल सपोर्ट केलेला आहे. मालकाचा सपोर्ट आहे म्हणून आपण गाडी बघा घेतली आहे. हा, काय बरोबर आहे? खरं आहे, खरं आहे. हा, भया करतो जाम. प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे मालकाचा आपल्याला. हे आपल्या धनुचे टायर नंबर. आता आपल्या हा लढू. अरे तोडू द्या तो भया काय आहे? हे बघा नवीन लपड आमच्या मागे लागलं बघा. एक बोल्ट तुटलेला आहे, तरी पण म्हणतो मी मशीन नाही. भाई हातपाय धुतला? तुम्ही काय गोरा आहे, हातपाय धुतल्यावर जरा दिसतंय चिकन. आम्ही हातपाय धुतले तर भिकारी दिसते. असायचं नाही भाया, स्वतःला कमी समजून आहे माणसानं. स्वतःला कमी समजून आहे ते आहे सर. माणसाचं मन माणसाचं चांगलं पाहिजे. पहिली गोष्ट हा, मन माणसाचं चांगलं पाहिजे. आपला आहे एक नंबर भावा. बस बस. बाबाबाईन बोलले विषय संपला. तर मित्रांनो, आपण गाडीची सगळी कामं मस्तपैकी आवरून आहे की नाही ना, आपण कोल्हापूरला निघायला चालू केले बघा. आता सध्या आहे नांदेडमध्ये गर्दी ते पास करायला लागले. सिग्नल बिग्नल लागते, इकडं तिकडं गाड्या बिड्या आडवे घालतात. हे सगळं आपण पार करायला लागले. वरचा रस्ता आहे तयार करायला लागल्यात. वरचा रस्ता बंद आहे, त्यामुळे सर्व्हिस रोडनं जायला लागते. सर्व्हिस रोडनं एक 5 ते 6 किलोमीटर जायला लागते. नंतर मग आपल्याला वरचा मेन हायवे लागते. आणि आता निघाले कोल्हापूरला. आपण कोल्हापूरला उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचतोय. कोल्हापूरला एकदा पोहोचलं की उद्या गाडी आपली खाली होत्या, उद्या लोडिंगला जाते, परवा दिवशी लोडिंग होत्या साखर. असं नियोजन आहे आपलं.
तर चला आजचा ब्लॉग मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोठा झाला आहे ब्लॉग, तुम्हाला मोठा पाहिजे असते म्हणून मी मोठा करते ब्लॉग तुमच्यासाठी. काही पण इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली आपली, त्यामुळं आपण तुम्ही म्हणशीला तसं काय विषय नाही, मोठा तर मोठा करूया. फक्त लईत लई एक दिवस लेट होणार असं समजून घ्या, कामं असतात आपल्याला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.